नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर गोल्डमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, गोल्डमध्ये परफेक्ट ट्रेड प्लॅन करायचा असेल तर गोल्डमध्ये एका गोल्डच्या रिट्रेसमेंट लेवलवर एखादा ट्रेड प्लॅन करावा लागतो। जर का तुम्ही रिट्रेसमेंटवर गोल्डमध्ये ट्रेड घेत असाल तर तुम्हाला टार्गेट अगदी बऱ्यापैकी मिळतं, चांगलं टार्गेट मिळतं आणि टार्गेट मिळणारा असं ते फास्ट मिळतं, रखडवत मिळत नाही। तुम्ही जर मित्रांनो आपल्यासोबत खूप दिवस जोडलेले असाल किंवा आपले ट्रेड तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण जे ट्रेड प्लॅन करतो ते गोल्डच्या एका रिट्रेसमेंट लेवलवर प्लॅन करत असतो। म्हणजे ज्या लेवलपासून गोल्ड रिट्रेस होतो, रिट्रेस करून किंवा बाउन्स होतो त्या ठिकाणी आपण ट्रेड प्लॅन करत असतो आणि त्या रिट्रेसमेंट लेवलवर गोल्ड ट्रेड प्लॅन केल्यामुळं आपल्याला टार्गेट फास्ट पण मिळतो आणि चांगलं पण मिळतो। हे तुम्ही जर आपले स्क्रीनशॉट बघत असाल टेलिग्रामवर किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर तुम्हाला नक्की ते लक्षात आलं असेल। मंडळी, जर का अशी रिट्रेसमेंट लेवल एवढी महत्त्वाची असेल, स्पेशली गोल्डमध्ये मी म्हणतोय, BTC मध्ये पण रिट्रेसमेंटवरच ट्रेड प्लॅन करणं गरजेचं असतं, पण आपले जे मोस्टली सेटअप आहेत ते सगळे असतात गोल्डवर। आता जर का गोल्डमध्ये किंवा BTC मध्ये रिट्रेसमेंट लेवल जर एवढी महत्त्वाची असेल तर ही रिट्रेसमेंट लेवल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे किंवा ती रिट्रेसमेंट लेवल फाइंड करणं किंवा शोधून काढणं एकदम महत्त्वाचं आहे। जर ही लेवल चुकली तर आपला ट्रेड सुद्धा चुकू शकतो। म्हणून ह्या ज्या लेवल आहेत, गोल्ड ज्या ठिकाणावरून रिट्रेस होतो ती लेवल शोधून काढणं मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असतो। जर का तुम्हाला ह्या लेवल फाइंड करता आल्या, समजा तुम्ही गोल्डमध्ये विनिंग ट्रेड घ्यायला मास्टर झाला म्हणून समजा, कारण जिथून गोल्ड रिट्रेस होतो त्या ठिकाणावरून स्पीडी मूवमेंट येतो आणि स्पीडी मूवमेंट आल्यामुळे आपल्याला फटाफट टार्गेट मिळतं आणि सक्सेस ट्रेड होतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 ट्रिक्स सांगणार आहे की कशा प्रकारे आपण ह्या रिट्रेसच्या लेवल फाइंड करू शकतो जेणेकरून आपल्याला परफेक्ट ट्रेड प्लॅन करता येईल। बघूया, आपण स्क्रीनवर जाऊया आणि तुम्हाला मी चार्टवर दाखवतो की कोणत्या लेवल असतात गोल्डच्या रिट्रेसच्या आणि त्या कशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण ठरवू शकतो की ही लेवल गोल्डची रिट्रेसची लेवल आहे। जाऊया आपण स्क्रीनवर, पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपलं इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करा, कारण तिथे लॉजिकचे शॉर्ट व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो। त्यामुळे इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करा। हे तिन्ही प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये आहेत, त्यामुळे ट्रेडिंग जर शिकायची असेल तर हे फ्री असलेले प्लॅटफॉर्म आपले सगळे तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण वेगवेगळे लॉजिक शेअर करत असतो। जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की गोल्डच्या कोणत्या अशा लेवल आपल्याला फाइंड करता येतील की ज्या रिट्रेसमेंटच्या असतात। जाऊया आपण स्क्रीनवर। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि आता आपण बघणार आहोत की गोल्ड ह्या इन्स्ट्रुमेंटच्या रिजेक्शन लेवल आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो। मित्रांनो, जर का ह्या पुन्हा मी सांगतो की जर का ह्या लेवल तुम्हाला फाइंड करता आल्या तर तुम्हाला ट्रेड पकडणं एकदम इझी होईल गोल्डमध्ये, त्यामुळे ह्या लेवल फाइंड करणं एकदम गरजेचं आहे। तर आता ह्या लेवल फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी, म्हणजे 2 ज्या गोष्टी आहेत, 2 प्रकारे आपण काय बघायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल्डची रिजेक्शन लेवल जर फाइंड करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स। गोल्डमध्ये जर का तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स परफेक्ट मार्क करता आले तर तुम्ही गोल्डची रिजेक्शन लेवल परफेक्ट फाइंड करू शकता। पण ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा प्रकारे मार्क करायचे हे तुम्हाला आता मी व्यवस्थित सांगतो। तर सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरून गोल्ड चांगल्या प्रकारे रिजेक्ट होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जर सेटअप बनला तर नक्कीच ट्रेड प्लॅन करू शकता। सपोज आता जर तुमचा रिजेक्शन लेवलवर सपोर्ट बनला तर मित्रांनो तुम्हाला ट्रेड घेण्यामध्ये भीती वाटणार नाही, का तर तुमच्याकडे डबल कन्फर्मेशन असेल। कसलं तर एक म्हणजे रिजेक्शनची लेवल आहे गोल्डची आणि त्या रिजेक्शनच्या लेवलवर माझा सेटअप बनत आहे
त्याच्यामुळे तुम्हाला डबल कॉन्फिडन्स येईल आणि त्या कॉन्फिडन्समध्ये तुम्ही इझिली ट्रेड प्लॅन करू शकता. आता बघूया की सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर मार्केट कशा प्रकारे रिव्हर्स होत होते. मित्रांनो, हा आहे गोल्डचा चार्ट. तुम्ही बघू शकता XAU/USD आणि मी 15 मिनिटाचं टाईम फ्रेम लावलेलं आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. ओके, आता 15 मिनिटाचं का, तर मीडियम जी टाईम फ्रेम आहे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी, ती मी मोस्टली 15 मिनिटाची सजेस्ट पण करतो आणि मी स्वतःसुद्धा वापरतो. का, तर तिथे एक चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ट्रेड प्लॅन करण्यासाठी आपल्याला मिळतो. सपोज आता कसं तुम्हाला सांगतो की रेजिस्टन्सवर आणि सपोर्टवर मार्केट कशा प्रकारे रिव्हर्स होते. आता बघा की हा आहे गोल्डचा करंट अगदी चालू चार्ट आहे. आता या ठिकाणी मी काय करतो, हे एक रेजिस्टन्स मार्क केलेलं आहे. ठीक आहे, हे एक रेजिस्टन्स मार्क केलेलं आहे. आता कशा प्रकारे मार्केटने रेजिस्टन्सवर कशा प्रकारे रिस्पेक्ट केला आहे तो बघूया. हा बघा, हा इथून आलं मार्केट, इथून आलं फॉल केल्यानंतर आता हा इथे रेजिस्टन्स मी का मार्क केला, तर रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करण्याचं लॉजिक एकच आहे की ज्या ठिकाणी मार्केट साईडवेज झालेलं असतं, एका ठिकाणी साईडवेज झालेलं असतं, तिथला मिडलचा लो पॉईंट आणि हायेस्ट पॉईंट अशा प्रकारे आपल्याला रेजिस्टन्स मार्क करायचा. आणि सपोर्ट कशा प्रकारे करायचा मार्क, की ज्या ठिकाणी मार्केट साईडवेज झालेलं आहे त्या ठिकाणचा हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंट. बस अशा प्रकारे मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला गोल्डच्या चार्टवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करायचे. बघा इथे मी सपोर्ट कसा मार्क केला आहे, ज्या ठिकाणी साईडवेज झाले त्यातला हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंट. ओके, आता रेजिस्टन्स कसा मार्क केला आहे, ज्या ठिकाणी साईडवेज झाले त्यातला लोएस्ट पॉईंट आणि हायेस्ट पॉईंट. अशा प्रकारे एकदम इझी पद्धत आहे. या प्रकारे तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करू शकता. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केल्यानंतर बघा तुम्हाला काय दिसतोय की मार्केट इथे फॉल केलं, इथून पुन्हा रेजिस्टन्सला जाऊन मार्केटने बरोबर रिस्पेक्ट केला की इथून फॉल करण्यासाठी मार्केट पुन्हा रेडी करत आहे, रेडी होत आहे. बघा आता जर आपण लोएस्ट टाईम फ्रेमवर आलो, लोएस्ट टाईम फ्रेमवर आल्यानंतर हे बघा, ओके, मार्केटने बरोबर 3 वेळा टॅप केले आणि इथून फॉल केला आहे. का, तर ही रेजिस्टन्स लेवल आहे. इथून आपल्याला बरोबर समजलं की ही एक रेजिस्टन्स लेवल आहे. मार्केट ह्या ठिकाणी काय होऊ शकतो, रिव्हर्स होऊ शकतो. आणि जर का इथे माझा एखादा सेलिंगचा सेटअप बनला, आता सेलिंग आपले सेटअप ट्रेड घेण्याचे 4 सेटअप आहेत. ते तुम्ही जर टेलिग्रामला तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला कळतीलच. 2 सेटअप मी यूट्यूबवर शेअर केलेले आहेत आणि बाकीचे जो 2 A+ सेटअप आहेत ते आपल्या कोर्समध्ये आपल्या क्लासमध्ये मी स्टुडंटबरोबर आपले शेअर केलेले आहेत. तर सांगायचं एवढंच आहे की ह्या लेवलला, आता ही रेजिस्टन्स लेवल आहे, ह्या लेवलला जर आपला सेलिंगचा सेटअप बनला मित्रांनो, आपण बरोबर इथे सेलचा ट्रेड घेऊ शकतो. का, ही एक सेलिंगची लेवल आहे. का, तर ही एक रेजिस्टन्स आहे. म्हणून सेटअप बनताना तो सेलिंगच्या लेवलला बनतोय का बाईंगच्या लेवलला बनतोय हे बघणं, कन्फर्मेशन करणं हे महत्त्वाचं आहे. आता सपोज मार्केटने इथे फॉल केला रेजिस्टन्सवरून, हे स्ट्रक्चर ब्रेक केलेलं आहे आणि जर का माझ्या फिबोनाचीवर आलं तर इथून एक मी सेल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. फिबोनाचीच्या लेवलला आलं तर इथून मी, आता हे 1 मिनिटाची आहे टाईम फ्रेम, सपोज ह्या एक मिनिटाच्या टाईम फ्रेमवर मला जर मोठा SL बनत असेल तर मित्रांनो काय करायचं की अजून एक मला फिबोनाचीवर छोटी रिट्रेसमेंटचा वेट करायचा आणि त्या छोट्या रिट्रेसमेंटवर आपण छोटा SL लावून ट्रेड प्लॅन करू शकतो. ते कशा प्रकारे करायचे ते आपले सेटअपमध्ये तुम्हाला कळेल. पण मला इथे काय दाखवायचं आहे की इथे मी रिजेक्शनची लेवल काढली. कशी, रेजिस्टन्स लेवलला आल्यानंतर. म्हणजेच रेजिस्टन्स लेवल ही एक आपली रिजेक्शनची लेवल होऊ शकतो आणि अशा लेवलला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. म्हणजे आपल्याला डबल कन्फ्युजन. आता हा एक सपोर्ट आहे. सपोज आपण 15 मिनिटावर कुठला मार्क केलेला आहे की हा एक सपोर्ट मार्क केलेला आहे. ओके, हा सपोर्ट मार्क केल्यानंतर ज्या वेळेस मित्रांनो इथे
मार्केट आल्यानंतर इथून बाउन्स झालं, बाउन्स झाल्यानंतर आता इथे आपण काय वेट करणार या ठिकाणी की हा एक माझा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, हा जो मी मार्क केला आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जर का मार्केटने इथून रिजेक्शन दिलं तर आणि माझा जर बाईंगचा सेटअप बनला तर मी एक बाय साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो। आणि ह्याच्यामध्ये आजच मी ट्रेड इथून घेतला होता, ह्या ठिकाणावरून जवळजवळ 150 पिप बुक केलेले। आपला तो ट्रेड मी टेलिग्रामवर त्याचे सगळे स्क्रीनशॉट आणि आपल्या VIP ग्रुपवर क्लासच्या सगळं मी शेअर केलेलं आहे। त्यामुळं इथे कसा प्लॅन केला मी तर हा एक सपोर्ट बघितला, ठीक आहे, सपोर्टवरून काय केलं मार्केट रिव्हर्स झालेलं आहे। म्हणजे रिव्हर्सची लेवल कशी मला मिळाली सपोर्ट असल्यामुळं, म्हणजे रेजिस्टन्स आणि सपोर्ट जबरदस्त आपल्याला रिजेक्शन लेवल दाखवून देतात। याच्यासाठी मित्रांनो सपोर्ट आणि रेजिस्टन्स गोल्डमध्ये जबरदस्त असे आपल्याला काम करतात आणि तिथून आपल्याला डायरेक्शन कळतं आणि आपलं ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो। आता इथे कसा मी ट्रेड प्लॅन केला बघा, इथून काय केलं मार्केट बाउन्स झाल्यानंतर सपोर्टवरून इथे एक व्ही शेप रिकव्हरी झाली। ओके, आता व्ही शेप रिकव्हरी झाल्यानंतर आपण काय करायचं असतं ते सगळं आपल्या स्टुडंटना माहिती आहे। त्याच्यानंतर मी इथून लावली फिबोनाचीच्या 618 वरून मार्केट पुन्हा बाउन्स झालेलं आहे। बाउन्स झाल्यानंतर काय केलं मी ह्या ठिकाणी एक ट्रेड प्लॅन 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर मी एक इथे ट्रेड प्लॅन केला होता बाय साईडचा, तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता। हा एक आपला इथे सेटअप बनला होता, काहीतरी इथे ह्या लेवल खाली आला होता, इथे 20 पिपचीच ओके 20 पिपचा मी SL दिला होता आणि जवळजवळ 150 ह्या रेजिस्टन्सच्या अगोदर मी बुक केलं। इथे जायच्या अगोदर मी बुक केलं जवळजवळ 150 पिप आपण बुक केलं। कोणत्या लेवलवर रिजेक्शन लेवलवर। रिजेक्शन लेवल कशी कळली मला सपोर्टवरून मार्केट बाउन्स झालं, पुन्हा फिबोनाचीवरून बाउन्स झालं, अप साईडची मुवमेंट येणार आहे कन्फर्म झालं। अप साईडच्या मुवमेंटवर माझा अप साईडचा सेटअप बनला, बस मार्केटमध्ये प्रॉफिट घेऊन एक्झिट। एवढं इझी आहे मित्रांनो सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरून मार्केट गोल्डचं रिजेक्शन लेवल फाइंड करणं। हे झालं एक सपोर्ट आणि रिजेक्शनवरून आपण गोल्डची लेवल फाइंड करू शकतो। आता दुसरा पॉईंट कुठला म्हणजे दुसरा टॉपिक कुठला की ज्याच्यावरून आपण गोल्डची रिजेक्शन लेवल आपण फाइंड करू शकतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की दुसरा टॉपिक फिबोनाची टूल यूज करून आपण गोल्डची रिजेक्शन लेवल फाइंड करू शकतो परफेक्ट। आता बघा सांगतो कशा प्रकारे करायचे ते। ओके, हा आता हे मी थोडं डिलीट करतो। ज्या वेळेस आता मी येतो पुन्हा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर हा सगळा करंट चार्ट आहे। मी कुठलं बाहेरचं किंवा मागचं खूप दाखवतो अशातला पण बघ नाही की हा करंट चार्ट आहे। आता बघा की मी फिबोनाची टूलचा यूज करून कशा प्रकारे मार्केटची रिजेक्शनची लेवल किंवा रिव्हर्स होण्याची लेवल फाइंड करू शकतो। ओके, हा एक आहे सपोर्ट आणि ह्या सपोर्टवर मार्केटने काय केलं बाउन्स घेतला, म्हणजे मार्केट अपसाईडला व्ही शेप रिकव्हरीने गेलेलं आहे। आता मला काय पाहिजे एक गोल्डची रिट्रेसमेंट, त्या ठिकाणी मी माझा ट्रेड प्लॅन करू शकतो। हा आहे करंट चार्ट आणि काय झालं इथून मार्केटने बाउन्स केल्यानंतर मी काय केलं इथून जी फिबोनाची ड्रॅग केली ती इथपर्यंत व्यवस्थित बघा, ह्या ठिकाणापासून जी ड्रॅग केलेली आहे फिबोनाची ती ह्या ठिकाणीपर्यंत केलेली आहे। मला मार्केटने बरोबर 618च्या लेवलवर रिव्हर्स केलेलं आहे। पुन्हा रिव्हर्स केलं मार्केटने पुन्हा रिव्हर्स केलं, बस मार्केटने इथे काय केलं स्ट्रक्चर चेंज केलं। ह्या मूवमध्ये मार्केटने काय केलं स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर मी काय करणार इथून एक छोटी फिबोनाची लावणार, बस मला मार्केटने काय केलं बरोबर एंट्री करून दिली। आजचाच ट्रेड मी तुम्हाला पुन्हा दाखवतो। बस काहीतरी 20 पिपचा मी SL लावला होता आणि 150 जवळजवळ पॉईंट मी बुक केलेले आहेत। या म्हणजे कसं मला कशी रिजेक्शन लेवल कळली, मी लावली फिबोनाचीच्या 618 वरून बरोबर मार्केट मूव झालेलं आहे अपसाईडला। आता बघा ओके, आता बघा इथून येताना काय केलं मार्केटने ह्या ठिकाणावरून एक इथे फॉल केला,
इथून रिट्रेसमेंट घेतली, मग मी काय केलं, इथून लावली फिबोनाची ती ह्या ठिकाणापर्यंत, बरोबर मार्केटने 618 लेवलवरून फॉल केलेला आहे. जबरदस्त असा एक टूल आहे जो आपला, हे बघा इथून जर मी लावलं फिबोनाची इथपर्यंत, बरोबर 786 किंवा 618च्या लेवलवरून मार्केटने फॉल केला. त्यामुळं आपल्याला काय मिळते की मार्केट कुठून रिवर्स फिरणार, कुठून रिवर्स फिरणार ही लेवल आपल्याला फिबोनाची टूल मित्रांनो दाखवून देतो की ह्या ठिकाणावर मार्केट रिवर्स फिरण्याची शक्यता आहे. आता हे रिवर्स फिरण्यासाठी आपण फिबोनाची खालून पण लावू शकतो, वरून पण लावू शकतो, पण आपल्याला त्यासाठी काय बघायला लागेल की थोडंसं बॅकचं ॲनालिसिस करायला लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय कळेल, आपल्याला मार्केटचं डायरेक्शन कळेल. एकदा मार्केटचं डायरेक्शन कळलं की मार्केटची रिजेक्शन लेवल करण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं, सपोर्ट रेजिस्टन्स आणि फिबोनाची टूल. आता मार्केटची रिजेक्शन लेवल आपण फाइंड केली की मग ट्रेड प्लॅन करायचा. कशावर, आपल्या सेटअपवर. त्यासाठी आपले A+चे 4 सेटअप आहेत, त्या सेटअपवर तुम्ही आपला ट्रेड प्लॅन मित्रांनो करू शकता. अशा प्रकारे गोल्डला जर पकडायचं असेल तर ह्या साध्या सोप्या ट्रिक यूज केल्यात ना, अगदी तुम्हाला गोल्डमध्ये प्रॉफिट करणं काही कठीण नाही जाणार, अगदी इझी होईल आणि त्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित सक्सेसफुली ट्रेड करू शकता. कशा प्रकारे पुन्हा मी रिपीट करतो की मार्केटचं पहिलं डायरेक्शन फाइंड करायचं. डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपले वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता. एकदा डायरेक्शन फाइंड केलं की काय करायचं, आपल्याला मार्केटचे रिजेक्शन लेवल फाइंड करायची. मार्केटची रिजेक्शन लेवल फाइंड करण्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स आणि फिबोनाची 2 प्रकारे आपल्याला मार्केटची रिजेक्शन लेवल फाइंड करू शकतो. आता मार्केटची रिजेक्शन लेवल फाइंड केल्यानंतर ट्रेड प्लॅन करायचं आहे. कशावर, आपल्या सेटअपवर. पास सगळीकडे आपली सिस्टमॅटिक आपलं असं काम करत आहे. इथे कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर नाही यूज करत आपण, किंवा कुठल्याही प्रकारची वेगळी स्ट्रॅटेजी यूज करत नाही. साध्या प्राइस एक्सचेंजच्या सगळ्या गोष्टी आहेत, जे चार्टवर बनतं तेच आपण यूज करतो. त्यामुळे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही गोल्डला पकडू शकता, जे इझी आहे. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर गोल्डला पकडणं काहीही कठीण नाही, अगदी मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. तर मित्रांनो ह्या होत्या रिजेक्शन लेवल फाइंड करण्याच्या गोष्टी की ज्यामुळं आपण रिजेक्शनवर आपल्याला गोल्डला पकडता येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल, थोडा तरी नॉलेज याच्यातून मिळालं असेल, नक्कीच व्हिडिओला आपल्याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लस टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टासुद्धा फॉलो करा. इंस्टावर फॉलो करा, कारण का तिथे मी छोटे लॉजिकचे व्हिडिओ 1-1.5 मिनिटाचे मी तिथे शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये एक लॉजिक थोडक्यात कळेल. तर मित्रांनो नक्कीच सगळ्या प्लॅटफॉर्मला आपल्याला फॉलो करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जर काय तुम्हाला कळलं नसेल, काही कन्फ्युजन असेल, नक्कीच मला कमेंट करून विचारा. तुम्हाला कमेंट करण्यात मी तिथे तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन लॉजिकसह. तोपर्यंत नमस्कार.